बहादूरवाडी येथे जागतिक आदिवासी दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलाय। त्या दरम्यान गावातील सर्व महिला मंडळी आणि पुरुष यांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून आपली संस्कृती, रूढी परंपरा, पावरी, पथक, संबळवाद्य माध्यमातून आदिवासी संस्कृती जपण्याचं काम केलंय। धोंडीराम घोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। त्याचप्रमाणे बहादूरवाडी गावातील शहीद जवान परशुराम शेळके यांचे स्मारकचे पूजन सोमनाथ शिंदे, निवृत्त पोलीस अधिकारी अकोला आणि रंगनाथ शेळके, एकनाथ जाधव, अनाजी भोजने यांच्या हस्ते हे करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। तसेच आदिवासी महापुरुष यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर शालेय विद्यार्थी ऋषाली पारधी, ऋतुजा भोजने, समीक्षा शेंडे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भाषणे केली। त्याचप्रमाणे भारत भोजने यांनी रूढीगत ग्रामसभा याविषयी मार्गदर्शन केले। तसेच युवराज जाधव यांनी आदिवासीसाठी असलेली अनुच्छेद 13(3) क रूढीगत ग्रामसभा, संविधानिक माहिती आणि जागतिक आदिवासी दिवस याविषयी माहिती सांगितली। त्याचप्रमाणे विद्यार्थी यांना शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आले। सोमनाथ भोजने यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले। जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी बहादूरवाडी गावातील सर्व आदिवासी महिला आणि तरुण मंडळी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। 9 ऑगस्ट 2024 या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेले सगळे महिला व ग्रामस्थ यांचे प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो। 9 ऑगस्ट हा जागतिक दिन आपण परंपरेनुसार साजरा करत होतो आणि यासाठी ज्या नेत्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचे नाव कदाचित काही ग्रामस्थांना, लहान मुलांना माहीत नसते, तर त्यांचे नाव आहे बिरसा मुंडा आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते लेखनजोग आहे आणि त्यांनी जे काही आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे त्याची परंपरा आपल्याला जपायची आहे। आणि रूढीगत ग्रामसभा ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या आपण परत सुरू करून आपण जो कायद्याचे काही गोष्टी कायद्यामध्ये आपल्याला अडचण निर्माण होत असतात, सरकारी कायदे वेगळे असतात, आपले रूढीगत ग्रामसभेचे जे कायदे आहेत ते वेगळे आहेत। त्याचे आपण महिन्यातून एकदा ग्रामसभा घेणे आणि त्या ग्रामसभेमध्ये आपले जे काही न्याय निवाडा करत असतो त्याचे पालन करायचे आहे। तर सर्व ग्रामस्थांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की जी ग्रामसभा राहते रूढीगत ग्रामसभा, त्या ग्रामसभेसाठी महिला आणि पुरुष यांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि त्यामध्ये जे काही निर्णय होतील ते आपण त्या ठिकाणी पास करायचे आहे। यामध्ये जे काही कायदे पास होतात ते आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत पुढच्या दृष्टिकोनातून। त्यामुळे आपण याच्यामध्ये टाळाटाळ करू नये आणि तरुण पिढीने जागृत होऊन हा जो कार्यक्रम आहे आदिवासी समाजाचा तो पुढे नेण्याचा प्रयत्न करावा एवढीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी राजेश गायकवाड, नाशिक।